मी पुढच्या भाषणासाठी मंचावर आमंत्रित करते राहुल गायकवाड यांना. राउंड टेबल मराठी आणि भीमाची लेखणी याचे संपादक यांना आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत, वाचत आलेलो आहोत. मी मंचावर आमंत्रित करते राहुल गायकवाड यांना. धन्यवाद. जय भीम सर्वांना. मंचावर उपस्थित पवार सर, कांबळे मॅडम, पुस्तकाचे लेखक राहुल, मित्र गौरव सोमवंशी. राहुलचं खास करून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ज्या प्रकारचा तो चिंतक आहे आणि त्या चिंतनातूनच ह्या पुस्तकाचं पुस्तक उदयास आलेलं आहे. इथे बसताना मी मगाशी राहुल सोनपिंपळेंना ऐकलं, गौरवला आता ऐकलं, राहुलची प्रस्तावना ऐकली. मी स्वतःसुद्धा थोडंसं मागे गेलो. मागे म्हणजे अगदी माझ्या बालपणात गेलो शाळेत. तर मी ज्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो, 3री-4थीला आम्हाला एक पिक्चर दाखवलेला संत ज्ञानेश्वरांचा. मग ते संत ज्ञानेश्वर पिक्चरमध्ये मग बघितल्यानंतर पहिले त्याच्यानंतर एक आठवडा मला झोप नव्हती लागत, कारण ती भिंत अशी उडताना दाखवलेली, म्हणजे ज्ञानेश्वर जातात ते. तर ते म्हणजे इट मेड इम्प्रेशन ऑन माय माइंड की हे असं कसं काय झालं. तर हा जो बालमनावर जो परिणाम होतो, बालमनावर ज्या गोष्टी बिंबवल्या जातात, म्हणजे एका बाजूला मी क्लिअर होतो की शाळेत मला माहिती होतं की बाबा मी तर बुद्धिस्ट आहे, म्हणजे मी तर कुठला देव मानत नाही. हे तर मला म्हणजे घरातून मिळालेलं बाळकडू आहे समजा. तर तो मला माझं एक कुठेतरी सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स मला फील व्हायचं की आम्ही तर देव वगैरे मानत नाही, आम्ही काय बुद्धिस्ट आहोत. पण दुसऱ्या बाजूला मी त्याने पण डिस्टर्ब झालेलो की कसं काय, म्हणजे कसं काय होऊ शकतं, ही भिंत कशी काय चालू शकते. आणि मला दुसऱ्या बाजूला ते पण वाटलं अरे त्यांच्यावर किती अन्याय झाला असा. तर शेवटी हे एक व्हिज्युअलायझेशन आहे जे मनावर बिंबवलं जातं. आता आपण थोडंसं मागे गेलो, 25 वर्ष मागे, तर फार मोठा काळ वाटेल, पण तो फार जुना नाही आहे. 2000 सालची गोष्ट आहे. आणि इट इज वेल डॉक्युमेंटेड की गुजरातमध्ये ज्या दंगली वगैरे झालेल्या, त्याच्यामध्ये 1980च्या दशकामध्ये तिकडच्या ज्या पुस्तकांमध्ये जो बदल झाला 80-90च्या दशकात, आणि त्या काळात जी पिढी घडली, त्या पिढीच्या मनावर जे बिंबवलं गेलं, जो तिकडचा अभ्यासक्रम बदलला गेला, ती पिढी ज्या प्रकारे घडवली गेली त्या पुस्तकात थ्रूच घडवली गेलेली, हे वेल डॉक्युमेंटेड आहे. तर आपण आता ज्या प्रकारचं सरकार किंवा ज्या प्रकारची विचारधारा सध्या रूल करते आहे, तिथे तर मागे 10 वर्षापूर्वीच्या गोष्टी त्या सुद्धा आता अस्तित्वात नाहीयेत. इतका तिथं अभ्यासक्रमात बदल झालेला आहे. अशा वेळेस फुले आंबेडकरी चळवळीमध्ये ही जी येणारी पिढी आहे, इव्हन जसं राहुलने सांगितलं की आताचा जो तरुण आहे 25शीतला, तोच बराच गोंधळलेला दिसतो. तो जर विचारत असेल की बुद्धांचं सरनेम काय आहे, दुसरं काय होतं, सिद्धनागचं आडनाव काय. तर हे का होतंय, तर त्या मुलांची चूक आहे का, पूर्ण तर नाही म्हणता येणार. ऑफकोर्स प्रत्येकाने स्वयंप्रज्ञ व्हावं, स्वतः बुद्ध व्हावं, अभ्यास करावा, हे सगळं खरं आहे. पण आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो, कॅन एव्हरीवन अफोर्ड टू टेक दॅट काइंड ऑफ रिसर्च हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. म्हणजे प्रत्येकाला तितके संसाधन आहेत का. कारण समजा तर त्याच्या घरात खाण्याचेच वांदे आहेत, तो अभ्यास करत बसेल, पैसे कमवेल, घर चालवेल, काय करेल. मग आपल्याकडे एक इकोसिस्टम अशी बिल्ड करणं की जिथे ह्या गोष्टी नॅचरली फ्लो झाला पाहिजे. जसं मला शाळेत ते ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली दाखवली गेली, किंवा मला जितकं नॅचरली घरातून कळालं की बाबा मी तर बुद्धिस्ट आहे समजा, मग त्याच पद्धतीने मला फुलांबद्दल का कळत नाही. मला राजा ढालेंचं वाचल्यानंतर, तिशीमध्ये गेल्यानंतर मला का कळतं की बाबा फुले जर झाले नसते तर बाबासाहेबच नसते. बाबासाहेब लंडन अमेरिकेपासून सगळं जग फिरून आल्यानंतर जर फुलेंना गुरु मानतात, याच्यामागे काहीतरी लॉजिक असेल ना. पण आता झोडपट्टीत तुम्हाला काय ऐकायला मिळेल, एखादा दारुडा जात असेल तर हिले डुले महात्मा फुले. सो लुक ॲट द काइंड ऑफ डेरोगेटरी लँग्वेज यू आर मेड टू यूज अगेन्स्ट युअर ओन आयकॉन्स. तुमच्या स्वतःचे जे आयकॉन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट कुठली भाषा वापरली जाते. ज्या बाबासाहेबांनी फुलांना गुरु मानलेलं आहे, त्या फुलांबद्दल आपलाच झोडपट्टीतला सहकारी काय भाषा वापरतो. एखाद्या दारुड्याला ती भाषा जर फुले म्हणून तो बोलत असेल, तर किती हा जो ब्राह्मणी संस्कार हे आपलं समजून घेतलं पाहिजे की हाऊ आवर आयकॉन्स आर बिंग कंडेम्ड. आणि म्हणून राहुल जेव्हा म्हणतो की सुपर हिरो आहे, ऑफकोर्स सुपर हिरो आहे. बाबासाहेब म्हणतात आम्ही आता जयदेव जवळकरांनंतर ते बरेचसे सोडून गेले ब्राह्मणेतर चळवळ. बाबासाहेब म्हणतात की काही मराठी सोडून गेले. तर कुणी सोडून जाऊ द्या, पण आम्ही ज्योतिबाचा मार्ग सोडणार नाही, बाबासाहेब म्हणतात. पटलं तर सोबत आम्ही मार्क्सला सोबत घेऊ,
किंवा न घेऊ तो नंतरचा भाग आहे. पण आम्ही ज्योतिबाला सोडणार नाही. का सोडणार नाही? कारण ज्योतिबा हा आद्य क्रांतिकारक आहे, सुधारक आहे. युरोपमध्ये, पश्चिम युरोपामध्ये जेव्हा अगदी 19व्या शतकामध्ये हे झालेलं आहे, नंतर उत्तरार्धामध्ये की युनिव्हर्सल एज्युकेशन सगळ्यांना फ्री मिळावं वगैरे. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी तेव्हा ते काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे हे युरोपच्या पण पुढे असलेलं, जसं कुफीरदांच्या एका पोस्टमध्ये लिहिलं होतं, हा इतका मोठा तत्ववेत्ता, इतका मोठा कृतिशील कार्यकर्ता, तो सर्व गोष्टींचा त्याग करून समाज घडवण्यासाठी निघालेला आहे. त्याबद्दल मला स्वतःला कळायला तिशी काय यावी लागते. म्हणजे मला ते फार वाईट वाटलं त्या गोष्टीचं, की ठीक आहे बाबासाहेबांचे गुरु हे मला माहिती आहे, पण मला फुलेंनी कळायला मला स्वतःला सुद्धा वेळ लागला. त्यामुळे मी त्या 25ल्या तरुणाला पण हे दोष देणार नाहीये. कुठेतरी मी पण बाबासाहेबांपलीकडे गेलेलो नाहीये. तर आपल्याला जेव्हा ब्राह्मणेतर चळवळ किंवा एकूणच आपण जेव्हा ठरवतो, की अँटिका चळवळ ही काही कुणाची एकाची मक्तेदारी नाही. ती काय फक्त बाबासाहेबांच्या अनुयायांची मक्तेदारी आहे, काय बिलकुल नाहीये. फुल्यांपासून सुरू झालं म्हणून बाबासाहेब घडले, हे अगदी कुणी मान्य करू शकेल. बाबासाहेब स्वतः मान्य करतात, की माझा गुरु काल पण होता, मी बोललेलो आणि आज पण बोलतो. हे त्यांनी शेवटी पण सांगितलेलं आहे. याचा अर्थ बाबासाहेबांनी स्वतः ते बिंबवलेलं आहे, की फुलेंचं कार्य पुढे नेणं फार गरजेचं आहे. राजा ठाकरे सर म्हणतात, की आंबेडकरी चळवळ तुम्ही काय म्हणता? ही फुले आंबेडकरी चळवळ आहे. तर ह्या पद्धतीचं क्रांतिकारी जोडपं ह्या इतिहासात झालेलं मला वाटत नाही कुणी आहे. आणि ह्या पद्धतीचं त्यांचं प्रेम, ह्या पद्धतीचं त्यांची अभिव्यक्ती, सावित्रीबाईंच्या ज्या कविता आहेत त्यामध्ये त्या ऑफकोर्स ज्योतिबांना प्रेमाने त्या वंदन करतात किंवा त्यांना ती सर्व परिस्थिती सांगत असताना काव्यात्मकरित्या जेव्हा ते मांडतात, की बाबा इकडचा भट ब्राह्मण कसा नडतोय आणि बाकी लोकांचे काय हाल आहेत. तर ही जी त्यांची मधली जी जो ताळमेळ आहे किंवा जे त्यांचं एव्होल्युशन, त्यांचं त्यांचं जे झालेलं एव्होल्युशन आहे विथ टाईम, ते कुठच्या लेव्हलला ऑपरेट करत होते म्हणजे तुम्ही त्याची कल्पनाच करू शकत नाही. मग हे आम्हाला कधी कळणार आहे? मग हे मी जेव्हा फक्त शाळेत जाऊन मला फक्त एवढं कळतं की बुद्धिस्ट आहे. पण मला ह्या वेळी जर माहिती आहे की बाबासाहेबांचे गुरु फुले आहेत. फुले आणि सावित्रीबाईंनी हे कार्य केलेले आहे. यांनी ह्या गोष्टीला असं चॅलेंज केलं आणि त्यांनी ती गोष्टी किंवा बदल घडवून आणलेले आहेत. ह्या गोष्टी जर मला कळत असतील तर माझा आत्मविश्वास किती दुणावला जाणार आहे. रादर दॅन मी रीडिंग की ब्राह्मणी सिलेबस सांगणार की ठीक आहे सावित्रीबाईंना फक्त शेणाचे गोळे मारले. अरे पण का मारले? कशामुळे झालं? त्यांनी ह्या गोष्टीला कसं फेस केलं? आमच्यामधला तो बाणा जर जोपासला जाणार असेल तर ते कुठून होणार आहे? तर त्यामुळे राहुलचं हे जे काम आहे, जी तळमळ आहे, जसं राहुल आता म्हटलं की 4 महिने त्याला सुचतच नव्हतं काय सुरू आहे. तर ते म्हणजे ते मला अजिबात त्यात काही डाऊट नाहीये. कारण तो जेव्हा भेटायचा तेव्हा पण बऱ्याच गोष्टी सांगायच्या. बऱ्याच गोष्टी मला नव्यानं कळाल्या त्याच्याशी बोलताना. आणि मागचा भीमाचा पण त्याचा अनुभव होता. तर ह्यावेळेस ते आणखी रिफाईन होऊन त्या पुस्तकाची क्वालिटी वगैरे बघता ते खूपच आश्वासक वाटतं. आणि हे काम आपण सर्वांनी पुढे नेणं, महाराष्ट्रात, देशभरात, देश पातळीवर नेणं फार गरजेचं आहे. बिकॉज वी वॉन्ट टू शेप द नेक्स्ट जनरेशन, कॉन्करंटली आवर ओन जनरेशन ऑल्सो, नो मॅटर व्हॉट एज यू आर. तुम्ही 20 असाल, 25, 40 काही हरकत नाहीये. तुम्ही पालक जरी असाल तरी तुमच्या मुलाला घडवणारच आहात. परंतु आत्ता सध्या जे आपल्या समोरचं जे चॅलेंज आहे, एस्पेशली ज्या प्रकारचं मागच्या 10 वर्षामध्ये झालेले बदल आहेत, ज्या वेगाने होतात, अभ्यासक्रमात जे बदल होतात, त्याला थांबवण्यासाठी तुम्हाला कल्चरल एक सांस्कृतिक कणा लागणार आहे. सांस्कृतिक कणा हा असाच येणार नाही. त्यासाठी ह्या कामाची फार गरज आहे. केवळ आपण प्रौढांना मार्गदर्शन करून होणार नाहीये. येणारी पिढी ज्याचा आता मी काल परवा ChatGPTवर थोडंसं मी ऐकलं होतं डोपामाइन काहीतरी असतं. मग मी म्हटलं चला ठीक आहे, आपण जरा प्रॉम्प्ट देऊन बघूया ChatGPT मला काय एज्युकेट करतं डोपामाइनबद्दल. तर ते म्हटलं बाबा की माणसाचं थोडं एव्होल्युशनरी इन्स्टिंक्ट सांगतं ते, की आपल्याला कुठल्याही गोष्टी पटकन मिळाल्यात आणि समाधान, ग्रॅटिफिकेशन मिळालं असं होत नाही. म्हणजे इतिहास बघता. आपल्या कुठल्याही गोष्टीसाठी काम करावं लागतं, मेहनत घ्यावी लागते, ठराविक कळ सोसावी लागते, यातना सहन करावं लागतं. त्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर काहीतरी बक्षीस मिळतं, रिवॉर्ड मिळतं. पण आता हे सोशल मीडिया किंवा मोबाईलमुळे किंवा काय झालेलं आहे, की तुम्ही एक Facebook पोस्ट टाकली, लोकांनी लव्ह रिएक्ट केला, कमेंट केली, लाईक केली, की तुम्हाला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं. अरे वाह! कुणी नाही केलं तरी पण वाईट वाटतं. म्हणजे तुम्हाला तिथं मध्ये ती स्कोपच नाही. वेदर समवन लाइक्स युअर पोस्ट और समवन डझंट लाइक. देयर इज नो इन बिटवीन. तिथे जो काही ग्रे एरिया तो तुम्हाला समजून घ्यायला जागाच नाहीये. तर हे जे तुमच्या म्हणजे ह्या पिढीसोबत होत चाललंय, ह्या ज्या तरुण लहान कोवळ्या मुलांसोबत, तर हे ऑलरेडी डिह्युमनायझिंग आहे. ते ऑलरेडी माणसाचं त्याचं अमानवीकरण करणारी गोष्ट आहे. आणि त्यामध्ये
हा जो समूह आहे ज्याला फुले आंबेडकरी चळवळ किंवा हे बिंबवणं गरजेचं आहे, तो ऑलरेडी त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही. त्यांना तुम्ही कसं स्पेशली ट्रेन करणार आहात? त्यामुळे ह्या पद्धतीचं सांस्कृतिक काम हे फार गरजेचं आहे. तर त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने बिल्ड करणं, राहुलने जे काम केलेलं ते फारच जबरदस्त आहे आणि त्याचं जे थॉट प्रोसेस आहे, त्याला आता आणखी वृद्धिंगत कसं करता येईल, बाकी लोकांनी आणखी त्या टीममध्ये ॲड व्हावं. राहुल काही एकटा सगळ्याचं सगळं पूर्ण स्कोप, क्वालिटी स्कोप घेऊन जाणार आणि करणार असं शक्य नाही. बरेच जण त्यातल्या आणखी काही लहान-सहान आयडियाज असतील त्या घेऊन याव्यात. त्याचे आणखी अंक निघतील, काही स्पेशलाइज्ड गोष्टी निघतील. मग क्रांतीबाईंचं, सावित्रीबाईंचं केवळ शिक्षणाचंच काम नाही, तर स्त्री सबलीकरणाचं त्या संदर्भात असेल किंवा व्यवस्थेला चॅलेंज करताना त्यांनी कशाप्रकारे लढा आंदोलनं उभी केली. एकत्र त्यांनी जे सहजीवनाच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्हाला फेमिनिझम तिकडून वेस्टर्नमधून येण्याची काही गरज नाही ना शिकण्याची. इथेच त्यांनी जर हा पाठ घालून दिलेला आहे स्त्री-पुरुष समतेचा किंवा समानतेचा, तर देअर कॅन बी नो अदर बेटर रोल मॉडेल दॅन दिस पर्टिक्युलर कपल देमसेल्व्हज. तर असा इतका मोठा स्कोप आहे, की ह्या निमित्ताने राहुलच्या ह्या एका पावलामुळे असं ओपन झालेलं आहे. तर राहुलच्या निमित्ताने सगळ्यांसाठीच ते खुलं मैदान आहे, की त्यांनी यावं, राहुलसोबत जॉइन करावं, स्वतः स्वतंत्र करावं, पण हे काम पुढे न्यावं, हेच माझी मनोमन इच्छा आहे. आणि ह्याबद्दल मला इथे बोलण्याची संधी दिली. राहुल, तू जे काम करतोय त्याला फार शुभेच्छा. फार फार धन्यवाद. जय भीम.